सौरभ मार्केटमध्ये फळ आणायला आला होता, पण तिथे आपल्या घटस्फोटित बायकोला पल्लवीला भाजी विकताना पाहून तो थबकला. पल्लवी जमिनीवर एक पोतं अंथरून त्यावर थोडीशी भाजी ठेवून उदासपणे गिऱ्हाईकाची वाट पाहत होती. तिला पाहताच सौरभच्या मनात आनंदाने कटू विचार उमटले. तुझ्यापेक्षा 100 पटीने चांगला नवरा मिळेल, पण हिला बहुतेक फुकटचा खाणारा भेटला असावा, म्हणूनच बायकोला भाजी विकायला बसवले. तो नकळत तिच्या दिशेने वळला. गेल्या 7 वर्षात तो खूप बदलला होता. आता तो थोडा जाडसर झाला होता, रंग उजळला होता आणि सूटबूट परिधान केल्यामुळे तो एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासारखा दिसत होता. चेहऱ्यावर रुमाल बांधल्यामुळे पल्लवी त्याला ओळखू शकली नाही. त्याने तिच्या बाजूला जाऊन पाहिलं. माती आणि उन्हामुळे शिरपाटलेले काही बटाटे, टवटवीत दिसणारे थोडेसे टोमॅटो, एका लाकडी कॅरेटमध्ये सुकलेल्या भात्याखाली दबलेले आंबे, 4-5 डाग पडलेले फ्लॉवर, थोड्याशा हिरव्या मिरच्या, एवढं तिचं छोटंसं दुकान होतं. सौरभ तिच्याकडे एकटक पाहत राहिला. ती खूपच बारीक झाली होती. चेहऱ्यावर कोणतीही चमक नव्हती. रंग सावळा झाला होता. क्षणभर त्याला शंका आली, ही नक्की पल्लवी आहे का? पण तिच्या कपाळावर असलेला मोठा तीळ पाहून त्याचं मन अस्वस्थ झालं. ही पल्लवीच आहे. तेवढ्यात पल्लवीने आशेने त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन म्हणाली, साहेब काय हवंय? शेजारी भाजी विकणारी एक बाई म्हणाली, साहेब हिच्याकडे शिळी भाजी आहे. ताजी भाजी घ्यायची असेल तर इकडे या. पल्लवी घाईघाईने म्हणाली, नाही साहेब, फक्त उन्हामुळे भाज्या थोड्या शिरपाटल्या आहेत, पण मी सकाळीच ताज्या भाज्या आणल्या होत्या. पल्लवीच्या चेहऱ्यावर उमटलेली असहाय्यता आणि हतबलता सौरभच्या काळजाला धडकी भरू लागली. अखेर 6 वर्ष त्याने तिच्यासोबत घालवले होते. घटस्फोट झालेला असला तरी त्या 6 वर्षात काही अविस्मरणीय क्षण होता. तो काही न बोलता हात पुढे करून आंबे पाहू लागला. आंबे चांगल्या जाती लगेच होते, पण त्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. जुनाट झाल्यामुळे डागासारखे दिसत होते. तो म्हणाला, हे आंबे तर खराब झाले आहेत. पल्लवी चटकन म्हणाली, नाही साहेब, खराब नाहीत, फक्त थोडे डाग पडले आहेत. संध्याकाळची वेळ आहे, कमी दरात देईल. सौरभ तिथून निघायचं नाटक करत म्हणाला, मला माहीत आहे, हे आतून काळे पडले असतील. साल काढून बघ, आतून खराब असतीलच. पल्लवी विनवणीच्या स्वरात म्हणाली, साहेब तुम्ही एक आंबा चाखून बघा, जर खराब निघाला तर घेऊ नका. 2 दिवसापासून माझ्या मुलीची तब्येत खराब आहे, म्हणून भाजी विकायला वेळ मिळाला नाही. मुलगी सौरभ सुन्न झाला. त्याला आपल्या छोट्याशा मुलीचा चेहरा डोळ्यासमोर तरळू लागला. घटस्फोटाच्या वेळी तिला शेवटचं पाहिलं होतं, तेव्हा ती अवघी 3 वर्षाची होती. आता 10 वर्षाची झाली असेल. माझी अन्वी. पल्लवी एक आंबा हातात घेत सौरभकडे पुढे करू लागली, पण तो मुलीच्या आठवणी धरून गेला होता. तिची तब्येत बिघडल्याचं ऐकताच त्याचं मन तुटून विखरलं. हे घ्या साहेब, खाऊन बघा. पल्लवीचा आवाज ऐकून तो भानावर आला आणि पटकन म्हणाला, सगळे आंबे पिशवीत भरा. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, सगळे आंबे? हो, सगळे आंबे पॅक करा. ती आनंदाने आंबे पिशवीत भरू लागली. 8 डझन आहेत. 100 रुपये डझन दराने विकते, पण तुम्ही मोठ्या प्रमाणात घेतात म्हणून 80 रुपये डझनाने लावते. हे एकूण 640 रुपये होतात साहेब. वरचे 40 रुपये देऊ नका, तुम्ही फक्त 600 रुपये द्या. सौरभ म्हणाला, तुझी मुलगी आजारी आहे, त्यामुळे 100 रुपये डझन भावांनीच आंबे दे. आणि मग त्याने 500 रुपयाच्या 2 नोटा दिल्या आणि निघू लागला. पल्लवीने पाठीमागून आवाज दिला, साहेब 100 रुपये डझनने एकूण 800 रुपये होतात. तुमचे 200 रुपये तरी परत घेऊन जा साहेब. तो थांबला, पण काही न बोलता तसाच उभा राहिला. पल्लवी जवळ आली आणि त्याच्या हातात 200 रुपये ठेवत म्हणाली, साहेब भीक नको आहे. भीक मागायला लागू नये म्हणूनच भाज्या विकते. सौरभ म्हणाला,
तुझा नवरा काही करत नाही का? पल्लवी शांतपणे म्हणाली. 8 वर्षापूर्वीच घटस्फोट घेतला आहे साहेब. सौरभ निघाला. चालता चालता स्वतःशीच पुटपुटला. तुझ्यासारखा स्वाभिमानी बाईवर तिच्या नवऱ्याने नक्कीच काहीतरी अन्याय केला असेल, म्हणूनच नातं तुटले असेल. पाठीमागून पल्लवीचा आवाज आला. नाही साहेब, नवरा चांगला होता, फक्त दिवस वाईट होते. सौरभ आता तिथे थांबू शकला नाही. तो भराभर आपल्या गाडीकडे गेला. पाठीमागे वळून पाहिलं तर पल्लवी भाज्यावरून निघत होती. कदाचित आजची कमाई झाली होती म्हणून लवकर निघत होती. सौरभच्या मनात विचार आला, ती कुठे राहते? त्याला आपल्या मुलीला भेटायचे होते. अनाहूतपणे त्याच्या मनात तिच्याबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागलं. एक वेगळंच प्रश्न त्याच्या मनात घोळू लागला. पल्लवीने घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न का केलं नसेल? तो तिच्या मागे निघाला, पण तिच्या नजरेस न पडावे यासाठी लांबून चालत राहिला. सौरभच्या मनात आणखी एक प्रश्न डोकावत होता. पल्लवी पुण्यात कशी आली? तिचं घर तर गावी होतं. तिचे 2 भाऊ तिथे राहतात. त्यांनी तिला एकटीला कसं सोडलं? घटस्फोट घेताना खूप मोठा गाजावाजा करणारे भाऊ आता कुठे गेले? पल्लवीच्या त्या एका वाक्याने त्याला थोडासा दिलासा मिळाला. नवरा चांगला होता साहेब, फक्त दिवस खराब होते. म्हणजे ती आजही त्याला वाईट समजत नव्हती. सौरभ चालत असताना अचानक मन भरून आलं. डोळ्यात अश्रू तळले. त्याला आठवलं, त्या रात्री पल्लवी त्याला म्हणाली होती, तुम्ही माझ्या स्वाभिमानाची रक्षा करा, मग मी तुमच्यासोबत सगळं सहन करीन. आणि तो तिच्या स्वाभिमानाची रक्षा करू शकला नाही. सौरभच्या डोळ्यासमोर त्याची वहिनी सविता पल्लवीचा अपमान करत होती आणि तो मात्र गप्प उभा राहून सगळं ऐकत होता. पल्लवी अत्यंत स्वाभिमानी होती. तिला चूक नसतानाही मान झुकवायची सवय नव्हती, म्हणूनच ती माहेरी निघून गेली. पण त्यानंतर वहिनीच्या सांगण्यावरून सौरभने तिला थेट घटस्फोटाची नोटीस पाठवली. त्याच्या दुसऱ्या चुकीने नातं कायमचं संपवलं. सौरभला त्याच्या दादा राजेश आणि वहिनी सविताचं महत्त्व बायकोपेक्षा अधिक वाटत होतं. त्याला वहिनीवर जास्त विश्वास होता आणि त्याने बायकोच्या भावनाचाही विचार केला नाही. पल्लवी सोबतची त्याची पहिली 5 वर्ष अतिशय सुंदर गेली. पण 5व्या वर्षापासून संसारात कलह सुरू झाला. वहिनीने एखाद्या गोष्टीवरून तिच्या मुलीला मारलं की पल्लवीला ते सहन होत नव्हतं. याच कारणावरून घरातील वातावरण वाढलं गेलं. घरात सतत भांडणं होत असल्यामुळे पल्लवी सौरभवर वेगळं राहायचा दबाव टाकू लागली, पण तो तयार नव्हता. सौरभच्या दादा वहिनींना वडिलोपरोजी दुकानाची वाटणी करायची नव्हती. त्यांना सगळं स्वतःसाठी हडपायचं होतं. सौरभ भावासोबत खांद्याला खांदा लावून दुकान चालवत होता. पैसे लागले की त्याला वहिनीच्या परवानगीशिवाय मिळत नव्हते. हीच मोठी गोष्ट पल्लवीला खटकत होती. पल्लवीने एका मेडिकल स्टोअरमधून औषधं घेतली आणि एका अरुंद गल्लीत शिरली. सौरभ ठराविक अंतरावरून तिच्या मागोमाग चालत होता. अखेर दोघं शहराच्या बाहेर झोपडपट्टीत पोहोचले. काही अंतर चालल्यानंतर पल्लवी एका जीर्ण घरात शिरली. घरात 2 मोडकळीस आलेल्या खोल्या होत्या. बाहेरच्या खोलीत 2 खाट टाकल्या होत्या. एका खाटीवर त्यांची मुलगी अन्वी झोपली होती, तर दुसऱ्या खाटीवर एक वृद्ध महिला पडली होती. दरवाजाच्या फटीतून सौरभने त्या वृद्ध महिलेचा चेहरा पाहिला आणि त्याच्या छातीत धडधडू लागलं. ती महिला पल्लवीची आई होती, म्हणजेच त्यांच्या सासूबाई सुलोचना. त्याचवेळी त्याची मुलगी अन्वी ही जागी झाली. ती पूर्वीपेक्षा मोठी दिसत होती, पण खूपच अशक्त वाटत होती. तिला पाहताच सौरभच्या डोळ्यातून अश्रू तरळले. त्याला आत जाऊन मुलीला कवटाळावं असं वाटत होतं, पण त्याच्यासाठी तिथे जागा नव्हती. मनात अजूनही धास्ती होती. तो घरात जाऊ शकला नाही. अखेर तो अस्वस्थपणे तिथून निघाला. त्याच्या मनात वहिनी सविताविषयी प्रचंड राग खदखद होता. त्या स्त्रीने त्याचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला होता. घटस्फोटाच्या वेळी वहिनी म्हणाल्या होत्या, तुझं दुसरं लग्न लावून देऊ. पण 7 वर्ष उलटली तरी त्यांनी काहीच केलं नाही. आजही सौरभ एकटाच होता. शहरात राहणं, दुकान चालवणं आणि रिकाम्या घरात परतणं हे त्याचं आयुष्य झालं होतं. दादा राजेशने
त्याला एक दुकान आणि 2 बेडरूम घर घेऊन दिलं होतं. पण त्यामागे हेतू वेगळाच होता. धंदा वाढवण्यासाठी त्याला कायम एकटं ठेवायचं, म्हणजे त्याने कधीच वाटणी करू नये. सौरभ मात्र दुकान एक हाती चालवत होता. प्रत्येक आठवड्यात दादा दुकानात येत असे आणि संपूर्ण कमाई घेऊन जात असे. पण नशिबाचा खेळ असा रंगला की घटस्फोट घेतलेले सौरभ आणि पल्लवी एका शहरात पुन्हा समोरासमोर आली. आणि अजूनही दोघांनी दुसरं लग्न केलं नव्हतं, त्यामुळे काहीही घडू शकलं असतं. आता सौरभ रोज संध्याकाळी पल्लवीच्या त्या छोट्याशा दुकानात जाऊ लागला. तोंडावर रुमाल बांधून तो दुकानात जात होता आणि भरपूर भाज्या व फळे खरेदी करत होता, म्हणजे पल्लवी त्याच्या मुलीचं चांगल्या प्रकारे संगोपन करू शकेल. तो दिवसभर खूप विचार करत होता, पण चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला सावरून पल्लवीसमोर जायचं धाडस होत नव्हतं. तो जी भाजी विकत घेत होता त्यातील जेवढी गरजेची होती तेवढी ठेवत होता आणि उरलेली रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना खायला घालत होता. काही दिवसानंतर जेव्हा सौरभचा भाऊ राजेश दुकानावर हिशोब घ्यायला आला, तेव्हा त्याने विचारलं, आठवड्याभराची कमाई कुठे गेली? सौरभ शांतपणे म्हणाला, खर्च झाली. भाऊ चिडून म्हणाला, एवढे सगळे पैसे कुठे उडवलेस? सौरभ धाडस करून उत्तरला, माझी गरज होती म्हणून खर्च केले. दादा नाराज होत म्हणाला, आजपर्यंत तू कधीच फालतू खर्च केला नाहीस, आता अचानक तुला कसला नवा छंद सुचला? सौरभ थोडा कठोर आवाजात म्हणाला, माझ्यात काहीच बदल झालेला नाही, फक्त माझ्याही काही गरजा आहेत आणि त्यासाठी मीच कमावलेला पैसा मी खर्च केला. भाऊ चिडून म्हणाला, पैशाचा योग्य उपयोग कर, इकडे तिकडे उधळत जाऊ नकोस, पैसा झाडावर लागत नाही. सौरभ शांतपणे म्हणाला, एवढ्या संतापाने का बोलतो आहेस दादा? पैसा मीच कमवतो, मग खर्च करायचा अधिकार ही मला आहे. माझ्याही काही गरजा आहेत. त्याचा दादा रागाने ओरडला, तुला लाज वाटत नाही का? मला उलट बोलतोस? सौरभ शांतपणे उत्तर दिलं, मी उलट बोलत नाही, मी फक्त सत्य सांगतोय. मी कमावतो, मग मला तो पैसा खर्च करण्याचाही अधिकार आहे. सौरभ थोडा थांबून पुढे म्हणाला, हे घर आणि हे दुकान तू माझ्या नावावर घेतलं आहेस ना, मग आता ते माझ्या ताब्यात दे. तुझ्यासाठी जुनं घर आणि मोठं दुकान आहे, त्याची किंमत या दुकानापेक्षा कितीतरी जास्त आहे. तुम्ही ती संपत्ती ठेवा, पण हे छोटंसं घर आणि दुकान मला दे. आता मला एकट्याने जगायचं आहे. दादा राजेश आश्चर्याने म्हणाला, तू हे काय बोलतो आहेस? मी तुला एकटं कसं सोडू शकतो? अजून तुला स्थिरावायचं आहे, तुझं पुन्हा लग्न करायचं आहे, संसार थाटायचा आहे. सौरभ थोडा कटू हसला आणि म्हणाला, खोट्या आशा दाखवणं बंद कर दादा. तू आणि वहिनीने मिळून मला माझ्या बायकोपासून वेगळं केलं, माझा संसार उद्ध्वस्त केला. 7 वर्ष झाली घटस्फोटाला. एकदाही तुम्ही माझ्या लग्नाचा विचार केलात का? तुम्हाला माझं लग्न करायचं नव्हतं. तुम्हाला फक्त मी नोकरासारखा घरात राहावासा असं वाटतं. जर बाबा माझं लग्न करून गेले नसते तर तुम्ही ते होऊही दिलं नसतं, कारण तुम्हाला एक फुकट नोकर आणि माझी संपत्ती दोन्ही मिळाली होती. मग तुम्ही माझं लग्न का कराल? तो थोडा थांबून म्हणाला, पण आता मी स्वतः माझं लग्न करणार. तुम्ही मला माझ्या परिस्थितीवर सोडून द्या आणि जर पुन्हा काही चुकीचं करायचा विचारही केलात तर मी गावी येऊन संपत्तीची वाटप करीन. मोठ्या भावाला आता समजलं होतं, त्याची चालबाजी उघड झाली होती. आता त्याचं आणि त्याच्या बायकोचं या घरात स्वतःचं राज्य चालणार नाही. खोट्या नात्याचा मुखवटा अखेर उतरला होता. आपल्या छोट्या भावाचा हिस्सा घेऊन आपल्याला मुलाबाळासाठी जास्त प्रॉपर्टी करायची होती, पण त्याचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. निराशाने तो गुपचूप तिथून निघून गेला. आता सौरभ आपल्या दादा वहिनीच्या तावडीतून मुक्त झाला होता. तो मनात विचार करत होता, आज त्याला पल्लवीची आणि आपल्या मुलीची खूप आठवण येत होती. म्हणूनच दुपारी तो पल्लवीच्या दुकानावर गेला. त्याने पाहिलं की पल्लवी आज छान कपडे घातले होते, पण तिच्या डोळ्यात स्पष्ट चिंता आणि नाराजी दिसत होती. तो तिच्या जवळ जाताच म्हणाला, अन्वी कशी आहे? पल्लवी त्याला निरखून पाहू लागली आणि कटाक्ष टाकत म्हणाली, का ती तुमची मुलगी नाही का? सौरभ चकित झाला. तोंडावर रुमाल असूनही पल्लवीने त्याला कसं ओळखलं? पल्लवी त्याच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाली,
रोज तिची विचारपूस करायला येता, मग भेटत का नाही? अन्वीला तुमच्या दादा वहिनीने भेटायचं नाही म्हणून सांगितलं की तुम्हीच तिला भेटायचं टाळत आहात? सौरभने ठाम स्वरात उत्तर दिलं. मी दादा वहिनीशी सगळे संबंध तोडले आहेत. त्याने चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला घेतला. डोळ्यातून भावना ओसंडून वाहत होत्या. तो पल्लवीकडे बघत म्हणाला, खूप मन होतं अन्वीला भेटायचं. पल्लवी शांतपणे म्हणाली, भेटा ना, मी कधी नाही म्हटलंय. नातं माझ्याशी तुटलंय, मुलीशी नाही. सौरभने हळूच विचारलं, तुम्हाला कसं ओळखलं? पल्लवी मंद स्मित करत म्हणाली, मी तुमची बायको होते. तुम्हाला पाठमोरं पाहून मी ओळखू शकले असते. पहिल्या दिवशी नीट पाहू शकले नाही, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अन्वीबद्दल चौकशी करत होता तेव्हा तुमच्या डोळ्यातली वेदना, आणि अशी वेदना फक्त एका बापाच्या डोळ्यात असते. तोंड झाकलंस पण मुलीला भेटायची तळमळ लपू शकला नाहीस. पल्लवीने एक पत्ता लिहून दिला. तुम्ही तिथे जाऊ शकता. संध्याकाळी मी पण तिथे येते. सौरभ तिच्याकडे आशेने पाहत म्हणाला, नाही, तू पण बरोबर चाल. तिच्याशी नीट बोलायचंय. ती जेव्हा माझ्यापासून दूर गेली तेव्हा खूप लहान होती. आता ती मला ओळखणार नाही. पल्लवीच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण ती स्वतःला सावरत म्हणाली, लग्नाचा अल्बम अजूनही माझ्याजवळ आहे. ती रोज पाहते तुम्हाला. तुम्ही समोर येताच ओळखेल तुम्हाला. सौरभने हात जोडून विनंती केली, माझ्याबरोबर चल. मला तुझ्यासोबतच तिला भेटायचं आहे. पल्लवी थोडीशी खवळली. का गरिबीच्या पोटावर लाथ मारताय? ही धंद्याची वेळ आहे. मी गेले तर माझ्या भाज्या तशाच पडून राहतील, काहीच विकल्या जाणार नाहीत. सौरभ ठाम स्वरात म्हणाला, सगळ्या भाज्यांचे पैसे मी देतो, पण तू फक्त माझ्यासोबत चल. पुढे तुला कधीच त्रास द्यायला येणार नाही. पल्लवीला धक्का बसला. ती थोडी वेळ शांत राहिली आणि मग खोचक हसत म्हणाली, का तुमची दुसरी बायको येऊ देत नाही का तिकडे? सौरभ म्हणाला, मी दुसरं लग्न केलेलं नाही. हे ऐकताच पल्लवीच्या मनाला एक हलकीशी शांतता वाटली. पण चेहऱ्यावरची कठोरता तिने तसूभरही हलू दिली नाही. ती आपल्या दुकानाची जबाबदारी शेजारच्या बाईकडे सोपवून सौरभसोबत निघाली. रस्त्यात पल्लवीने विचारलं, तुम्ही या शहरात काय करत आहात? सौरभने संपूर्ण हकीकत सांगितली आणि पुढे म्हणाला, आता मी इथेच राहणार आहे. दादा आणि वहिनीशी मी सगळे संबंध तोडले आहेत. हे ऐकून पल्लवी विचारात पडली. कदाचित दादा वहिनीशी आधीच नातं तोडलं असतं तर आज आपण दोघं एकत्र असतो. आपला घटस्फोट झाला नसता. आपलं नातं तर त्यांच्याच कारणामुळे तुटलं होतं. तेव्हा सौरभने विचारलं, तू इथे कशी काय आलीस? ती उदास स्वरात म्हणाली, दादा आणि वहिनीसाठी मी ओझं झाले होते. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं, पण नंतर लोकांचे खरे चेहरे दिसू लागले. दादाने आधी साथ दिली, पण शेवटी तोही वहिनीच्या शब्दाप्रमाणे वागू लागला. तुम्हाला माहीत असं आहे, कुत्र्यासारखं समोर फेकलेलं खायला मला कधीच मान्य नाही. ती पुढे म्हणाली, मी सध्या माझ्या मामाच्या घरी राहते. ते आता या शहरात नाही, हैदराबादला राहतात. घराची चावी आईजवळ होती म्हणून आम्ही इथे आलो. घर जरा जुनं आहे, पण भाडं द्यावं लागत नाही, त्यामुळे इथेच राहतो. सौरभ काहीसा चाचपडत म्हणाला, एक विचारू? ती शांतपणे म्हणाली, काय? तो घाबरत म्हणाला, तुला माझी आठवण येते का? पल्लवीने काही उत्तर दिलं नाही. ती फक्त तोंड दुसरीकडे वळून उभी राहिली. सौरभला दिसलं नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती नजर फिरवत म्हणाली, आता कुणाची आठवण येत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त हाच विचार असतो, 2 घास कमावण्यासाठी काय करायचं, आणि त्यातच दिवस निघून जातो. तिचं उत्तर ऐकून सौरभ निशब्द झाला. दोघं रस्त्यात गप्पच राहिले. पल्लवी पुढे वाट दाखवत होती आणि तो शांतपणे तिच्या मागे चालत होता. त्याने तिला अजूनही समजू दिलं नाही की तो या भागात आधीही आला होता. घरी पोहोचताच सौरभने मन तडफडू लागलं. घराची अवस्था अत्यंत दयनीय होती. ठिकठिकाणी भिंतींची प्लास्टर निघाली होती. भिंती कोसळण्याच्या मार्गावर होत्या. खोलीत जाताच पल्लवी हसत म्हणाली, अन्वी बाळा, बघ तुला कोण भेटायला आलंय. अन्वी आता पूर्ण बरी झाली होती. ती बाहेर येऊन पाहू लागली. पल्लवीची आई सुलोचना ही बाहेर आली. अन्वी आपल्या मोठ्या डोळ्यांनी टक लावून सौरभकडे पाहत होती, पण जवळ गेली नाही. ती आईला बिलगली. पल्लवी हळूच म्हणाली, अन्वी बाळा, घाबरू नकोस, हे तुझे बाबा आहेत.
अन्वी निरागसपणे म्हणाली, बाबा, पण बाबा वाईट आहेत. त्यांनी आईला खूप रडवलं. सौरभला ज्या गोष्टीची भीती होती तीच झाली. म्हणूनच तो एकट्याने यायला धजवत नव्हता. म्हणूनच पल्लवीला बरोबर आणलं होतं. सौरभने सासूबाईंना वाकून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लगेच 2 पावले मागे जात थंडपणे म्हटलं, आमच्यापासून दूर राहा. आता तुमच्याशी कोणतंही नातं उरलं नाही, त्यामुळे पाया पडायची गरज नाही. सौरभ हताशपणे खाली बसला. त्याने दोन्ही हात पुढे करून मुलीला जवळ घ्यायचा इशारा केला. त्याच्या डोळ्यात एकच आर्जव झळकत होती, अन्वी, एकदा येऊन माझ्या छातीशी लाग. अन्वीने इकडे पाहिलं. पल्लवीने हलकासा इशारा केला आणि मग अन्वी धावत येऊन बाबांच्या गळ्यात पडली. सौरभसाठी ते स्वर्गापेक्षाही मोठं सुख होतं. तो मोठ्याने रडू लागला. रडतच म्हणाला, मला माफ कर बाळा. आयुष्यातले निर्णय स्वतः घ्यायला मी खूप उशीर केला. नाहीतर आज तू आणि तुझी आई माझ्याबरोबर असता. मग तो अन्वीला घेऊन गाडीजवळ आला आणि गाडीची डिक्की उघडत म्हणाला, बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. एका मोठ्या पिशवीत भरपूर सामान होतं. चॉकलेट, बिस्किट, खेळणी आणि कपडे भरलेल्या पिशव्या. तो एक एक वस्तू काढून अन्वीला देऊ लागला. पल्लवी सगळं निरखून पाहत होती. तिच्या मनात एकच विचार घोंगावत होता, कदाचित त्या पिशवीत माझ्यासाठीही काहीतरी असेल. पण पिशवी रिकामी झाली. पल्लवीसाठी काहीच नव्हतं. तिला समजलं, तो फक्त आपल्या मुलीसाठी आला होता. अन्वीला एवढ्या सगळ्या वस्तू मिळाल्यामुळे ती आनंदी होती. पल्लवी मात्र शांतपणे म्हणाली, चल जाऊया, मला दुकानावर जायचं आहे. सौरभने अन्वीच्या डोक्यावरून हात फिरवत हळूच म्हटलं, अन्वी बाळा, मी पुन्हा येईन. पल्लवी त्याच्या बाजूला गप्पच बसली. दोघंही निशब्द होते. पल्लवीच्या मनात मात्र एकच विचार फिरत होता, एवढं सगळं मुलीसाठी आणलं, त्यातलंच काहीतरी माझ्यासाठीही दिलं असतं तर. घटस्फोट झाला म्हणून नातं पूर्ण संपत नाही ना. गाडी चालवत सौरभ म्हणाला, एक विचारू का? ती थोड्या उदास स्वरात म्हणाली, काय? जर मी तुझ्यासाठी काही आणलं असतं तर तू घेतलं असतं का? पल्लवीने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं, जर आणलं असतं तर पाहिलं असतं, पण आता राहू द्या. सौरभ थोडा गडबडला. मग हळूच म्हणाला, आणलं आहे, पण तू वचन दे की नाही म्हणणार नाहीस. पल्लवीचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिच्या मनात विचार आला, असं काय आहे जे देताना तो इतका घाबरत आहे. ती स्वतःला सावरत म्हणाली, द्या, काय आणलंय? एवढ्या प्रेमाने आणलं आहे तर नाही का म्हणू, पण परत कधी काही आणलं तर मी घेणार नाही. सौरभने खिशातून काहीतरी काढलं आणि मूठ बंद करून तिच्या पुढे हात केला. पल्लवी थोडीशी घाबरतच हात पुढे केला. जेव्हा त्याने तिच्या हातावर ती वस्तू ठेवली तेव्हा पल्लवी थक्क झाली. ते मंगळसूत्र होतं. सौरभचं काळीज जोरजोराने धडधडू लागलं. भीतीने त्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. पल्लवी आश्चर्यचकित होत म्हणाली, हे काय आहे? सौरभच्या डोळ्यात प्रामाणिक भाव होते. तो म्हणाला, नाही म्हणू नकोस, नाहीतर माझं मन तुटून जाईल. खूप आशेने आणलं आहे. मी माझ्या सगळ्या चुकांसाठी तुझी माफी मागतो. मी खूप मोठा मूर्ख होतो. म्हणूनच मी तुझ्यापासून, माझ्या मुलीपासून दूर गेलो. जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्यासोबत नव्हतो. पण आज तुला वचन देतो, मी आता तुझा हात कधीच सोडणार नाही. आता आपण पुन्हा नव्याने संसार सुरू करूया, जिथे अन्वीचं भविष्य आणि सासूबाईचं म्हातारपण सुखरूपात जाईल. हे शब्द ऐकताच पल्लवी पुतळ्यासारखी उभी राहिली. ती काही बोलू शकली नव्हती. तिच्या हातातील मंगळसूत्राकडे एकटक पाहत राहिली. सौरभ भाऊक होत म्हणाला, पल्लवी, मी तोच तुझा सौरभ आहे. माझ्या हाताला उशी करून झोपल्याशिवाय तुला झोप लागत नव्हती, आठवते ना? प्लीज नाही म्हणू नकोस. मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. जेव्हापासून मी तुला असं तळपताना पाहतोय तेव्हापासून मी रोज रडतोय. असं म्हणत तो मोठ्याने हमसडून रडू लागला. पल्लवीने मंगळसूत्र आपल्या मुठीत घट्ट पकडलं आणि दमछाक भरलेल्या आवाजात म्हणाली, मग घटस्फोटाच्या कागदाचं काय करायचं? सौरभ डोळ्यात अश्रू आणत म्हणाला, फाडून टाकूया. पल्लवी मंगळसूत्र त्याच्याकडे पुन्हा पुढे करून लागली. सौरभने भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं, हात जोडले. पल्लवी हळुवारपणे म्हणाली, तुमच्या हाताने घाला. सौरभ आनंदाने उड्या मारू लागला. तो वेड्यासारखा मंगळसूत्र उचलून पुन्हा पल्लवीच्या गळ्यात घालू लागला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
नंतर सौरभने अलगद पल्लवीचा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या बोटांचा स्पर्श होताच तिच्या अंगावर रोमांच उठले. तो तिच्या डोळ्यात खोलवर पाहू लागला. जणू त्या नजरेत 6 वर्षाचं सगळं विरह, सगळं प्रेम दडलेलं होतं. पल्लवीची नजर खाली झुकली. गालावर गुलाबी लाली खुलली आणि तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. हळूच सौरभने तिला आपल्या जवळ ओढलं. तिच्या केसांतून येणारा मंद सुगंध त्याच्या श्वासात भरून गेला होता. तो हलक्या भावुक आवाजात म्हणाला, मी तुझ्यापासून दूर राहून हे 6 वर्ष कसे काढले हे मला माझंच माहीत आहे. प्रत्येक क्षण तुला आठवत होता. आता मी तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. त्याचे शब्द ऐकताच पल्लवीच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. पण ते दुःख नव्हतं, ते होतं निखळ प्रेमाचं. तिने अलगद त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला. त्याच्या डोळ्यात प्रेमाने पाहिलं आणि हळूवार त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं. त्या स्पर्शात तिचं सगळं प्रेम, सगळा विश्वास दडलेला होता. क्षणभरातच ती त्याच्या मिठीत विरघळली. सौरभने तिला घट्ट आवळलं, जणू पुन्हा कधीही सोडणार नाही. त्यांच्या श्वासांची लय एक झाली आणि आजूबाजूचं सगळं जग जणू थांबून त्याचं प्रेम पाहत होतं. नंतर त्याने गाडी स्टार्ट केली आणि निघू लागला. पल्लवीने त्याचा हात धरला आणि म्हणाली, आता दुकानावर जायचं नाही, आपल्याच घरी घेऊन चल. सौरभने गाडी वळवली. त्यांनी अन्वीला आणि सासूबाई सुलोचना यांना गाडीत बसवलं आणि आपल्या घराच्या दिशेने निघाले. कारण आतापर्यंत ते फक्त भिंतींचं उभं राहिलेलं एक वास्तू होतं. पण ज्या क्षणी पल्लवी त्या घरात जाईल, त्या 4 भिंतींना घरपण मिळेल, ऊब मिळेल आणि पुन्हा एकदा संसार खुलून येईल. तर मित्रांनो, सौरभने आणि पल्लवीने जो निर्णय घेतला तो बरोबर होता की चूक, आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.